अशा प्रकारे खरं तर शब्दसुद्धा फुटत नाही आहेत, अशी सगळ्यांचीच वेदना ही झालेली आहे. केवळ अश्रू हेच एक भावना व्यक्त करण्याचं माध्यम सध्या झालेलं आहे. अजित पवारांचं हे जाणं, अकाली जाणं हे अजूनही पचनी पडणं खरं तर खूप अवघड आहे. महिलांचा आक्रोश, आमचा भाऊ गेला, आमचा नेता गेला, अशा प्रकारे आम्हाला पोरकं करून गेला, असा सातत्यानं आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांना नम्र विनंती. सर इथून बंद करा या रोकना है इन नितिन के शॉर्ट्स में जाने पब्लिक किया पण नंतर आले ते पण कारण मित्रांनो, हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असं उद्या नसू. काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय. परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हे काही सर्वस्व नाहीये. राजकारण हे होत असतं. राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असतं. पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना. कारण मित्रांनो, तर अजित पवारांचं हे वक्तव्य काळाचं बोलावणं आलं तर प्रत्येकाला जावंच लागतं. त्यामुळे एक जीवनाची क्षणभंगुरता काय असते हे अजित पवारांनी त्यांच्या या वक्तव्यामधून सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली अनपेक्षित निधनानं संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळला आहे. पवार कुटुंबासह अख्खा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजितदादांच्या पार्थिवावर बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेत आणि त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आज विविध पक्षातले नेते मंडळी आपण पाहिली. त्याचप्रमाणे सर्वसामान्य जो आक्रंदत होता, अजित पवारांच्या जाण्यानं हळहळत होता, तोही पाहिला. आणि अजित पवार यानंतर आपल्यात कधीच नसणार ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये खंतावत होती. एक मोठी वेदना, एक आरपार वेदना या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळाली. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री अशी अनेक महत्त्वाची नेते मंडळी आज बारामतीमध्ये विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी आलेली होते. महाराष्ट्राचे लाडके दादा आता अनंतात विलीन झालेले आहेत. गेल्या 35 वर्षांपासून सक्रिय निवडणुकीच्या राजकारणात असलेले अजित पवार यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा इतिहास रचला. मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न शेवटपर्यंत अपूर्णच राहिलं. 11 वेळा त्यांनी आत्तापर्यंत अर्थसंकल्प सादर केला आणि अजित पवार हे राज्याच्या इतिहासातले हे दुसरे अर्थमंत्री ठरलेत की इतके वेळा त्यांनी अशा प्रकारे अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळली आणि अर्थसंकल्प सादर केला. तर यावेळी त्यांनी 12वा अर्थसंकल्प काही दिवसांमध्ये सादर केला असता. मात्र राज्याच्या संपूर्ण आर्थिक नियोजनाची, निधीची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि असा अर्ध्यावर डाव सोडून आता अजित पवार गेलेले आहेत. त्यामुळे निश्चितच ही एक न भरून निघणारी अशी हानी आहे. केवळ एका पक्षाची हानी नाही आहे, तर तिथल्या ज्या मतदारसंघाचं ते नेतृत्व करत होते अशा सगळ्याच ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं अशा सगळ्यांचंच एक खूप मोठं नुकसान आहे. पवार कुटुंबियांचं नुकसान आपण पाहतोय. एका छत्राखाली पुन्हा एकदा जमलेले पवार कुटुंबीय, अगदी ज्येष्ठांपासून ते अगदी लहानांपर्यंत अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेले पवार कुटुंबीय, तळागाळातल्या कार्यकर्त्याला सुद्धा पद देऊन त्याला एका व्यवस्थेमध्ये आणणारे अजित पवार आता अनंतात विलीन झालेत आणि म्हणूनच त्यांची ही पोकळी, त्यांचं जाणं म्हणजे खूप मोठी पोकळी निर्माण करणारा हा क्षण आहे. 1982 मध्ये राजकारणामध्ये अजित पवार यांनी प्रवेश केला आणि सहकार क्षेत्रातून त्यांनी त्यांच्या या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर ते सुरुवातीला निवडून आले आणि सहकार या क्षेत्रामध्ये त्यांचा वचक दबदबा हा नेहमीच कायम राहिलेला आपण पाहिला.
कृपया पोलीस विभागाला चालू असताना दादांनी जो नक्कीच इकडे झिरवळ साहेब सुद्धा आहेत. सर, दादांचा आणि तुमचा अतिशय घनिष्ठ संबंध राहिलेला होता. आता पुढे काय हा प्रश्न सर्वांच्या मनात आता आहे. सर्वांच्या म्हणजे जनतेतून येतं. आताही तर तेच सगळे बारामतीकरता म्हणतील, पण महाराष्ट्रातून सगळेजण म्हणतात का वहिनींना आता कुठंतरी सत्तेत आणलं पाहिजे. सुनेत्रा वहिनी सुनेत्रा अजित पवार या आता उत्तराधिकारी असू शकतात का राष्ट्रवादी काँग्रेसच्या? कारण करावी एकंदरीतच अशी विनंती सगळ्या अगदी सर्वसामान्य जनतेकडून होते. आमची विनंती राहील करावं. मात्र आता दोन राष्ट्रवादीने एकत्र यावं अशी देखील चर्चा आहे. अजित पवारांची तशी इच्छा होती. ह्याच्यातच नगर परिषदेच्या इलेक्शन होती तेव्हाच बऱ्याच ठिकाणी एकत्र झाले. काही ठिकाणी टोकाचे विरोध होते, थोडंसं झालं होतं, पण आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. आता तुतारी आणि घड्याळ वेगळं नाही एकत्रच. तर सुनेत्रा पवारांना इथून पुढे राष्ट्रवादीचे उत्तराधिकारी करावं अशी मागणी केली जाते झिरवाळांकडनं. आणि सोबतच इथून पुढे तुतारी आणि घड्याळ ही चिन्ह वेगळी नसतील तर ती एकच असतील असं सुद्धा म्हटलं जात आहे. कॅमेरामन नितेश समनशी पाठक, झी 24 तास, बारामती. अर्थात आजचा दिवस हा भावनिकतेचा आहे आणि झिरवाळ यांचं हे वक्तव्य खूप महत्त्वाचं आहे. खरं तर दोन राजकीय पक्ष म्हणून कायदेशीर लढाई सध्या कोर्टामध्ये सुरू आहे. मात्र इथून पुढे तुतारी आणि घड्याळ हा एकच असणार आहे. त्यामुळे राजकीय वाटचाल नेमकी पक्षाची आता पुढची कशी असणार आहे हे खरं तर या वक्तव्यामधून पाहायला मिळतं आहे. गेल्या 30 तासांत अधिकारी सतत तर ही 9 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय. अजित पवार यांना अलविदा करतानाची ही दृश्य, दादांचा शेवटचा प्रवास, त्यांचा मूळ गाव असलेल्या काटेवाडीपासून ते विद्याप्रतिष्ठानच्या मैदानापर्यंतचा, त्यानंतर त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. कार्यकर्त्यांचा अलोट असा हा जनसागर या ठिकाणी लोटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त बारामतीच नव्हे, परिसरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून दादांवर प्रेम करणारा त्यांचा कार्यकर्ता आज बारामतीत त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आलेला होता. कुटुंबीय